उंबरखिंडचा उलगडला शौर्य आणि पराक्रम। वाघरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केले धाडसी खेळ, शौर्य, पराक्रम आणि इतिहासाला उजाळा देणारी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपूरकर आणि गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय पर्वणी ठरली। पाली खोपोली मार्गावरून वसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या समरभूमी उंबरखिंड येथे अलीकडे ही सहल पार पडली। शिवकालीन रणभूमीत विद्यार्थ्यांनी प्रवेश केला। उंबरखिंडच्या दरीत पाऊल टाकताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर काळाचा पडदा सरकला आणि जणू 1661चा ऐतिहासिक दिवस त्यांच्या समोर उभा राहिला। कड्यावरून खाली झेपवणारे दगड, घनदाट जंगल, अरुंद मार्ग आणि भीमकाय कडे यांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेली रणनीती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली। इतिहास फक्त पुस्तकात न वाचता ज्या भूमीत तो घडला त्या भूमीत उभे राहण्याचा अतुलनीय रोमांच विद्यार्थ्यांनी अनुभवला। अल्पमावळ्यांनी प्रचंड मोघल सैन्य पराभूत केले। 2 फेब्रुवारी 1661 रोजी कारतल खानाचे 30,000 मोघल सैन्य कोकणावर धडक देण्यासाठी सज्ज झाले होते। हा सामना म्हणजे ताकदीची नव्हे तर बुद्धी आणि धाडसाची लढाई होती। शिवरायांनी आखलेल्या योजनेनुसार मावळ्यांनी उंबरखिंडच्या अरुंद मार्गात मोगल सैन्याला अडकवले आणि काही वेळातच फौज गोंधळून गेली। विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले की रणनीतीने लढली तर संख्या कधीच अडथळा ठरत नाही। नेताजी पालकर हे उंबरखिंडचे अद्वितीय सेनापती होते। या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वात महत्त्वाची भूमिका सरसेनापती नेताजी पालकरांची होती। विद्यार्थ्यांना त्यांच्या पराक्रमाची सविस्तर माहिती देताना शिक्षकांनी सांगितले की नेताजींच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे मोगल फौजेला जबर धक्का बसला। त्यांची रणगर्जना, मावळ्यांचा वेग आणि प्राणाची बाजी लावून केलेले अद्भुत साहस विद्यार्थ्यांच्या मनात वीरतेची नवीन परिभाषा कोरून गेले। त्यांचा पराक्रम ऐकताना अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला। गनिमी काव्याची जादू हा धडा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला। उंबरखिंडचे भूगोल, जंगल, अरुंद वाट आणि कड्यांची रचना पाहून विद्यार्थ्यांना समजले की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धकला ही युगानुयुगे अभ्यासली जाणारी रणरचनेची विद्यापीठे आहेत। गनिमी कावा म्हणजे प्रचंड शत्रूला गुरफटून ठेवणे, भूभागाचा फायदा करून घेणे, वेग, गती आणि कौशल्य वापरणे होय। कमी सैन्याने अधिक सैन्याचा पराभव करणे होय। ही सर्व सूत्रे उंबरखिंडच्या दरीत जणू नव्याने जिवंत झाली। धाडसी खेळांनी आत्मविश्वास वाढवला। ही सहल फक्त इतिहासापुरती मर्यादित नव्हती तर विद्यार्थ्यांनी तिरंदाजी, प्रथमोपचार कौशल्य, धाडसी आणि साहसी खेळ यांचीही प्रेरणा दिली। या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित केली। उंबरखिंडची सहल विद्यार्थ्यांसाठी झाली। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।